स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। दिवाळी लवकरच येत आहे। अगदी मला वाटतंय 5 आणि 5 10 8 दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि आपल्याला त्याआधी खूप सारी तयारी करायची आहे। काही चुका करायच्या नाहीयेत। त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी पूजन दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत। धनत्रयोदशी पासून ते भाऊबीज पाडव्यापर्यंत तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत आणि त्या नाही करायच्या। काय काय आहेत त्या सांगते। सगळ्यात आधी दिवाळीत तुम्हाला घरातून काय बाहेर काढायचं अगदी थोडक्यात सांगणार आहे। खूप मोठा व्हिडिओ करणार नाहीये काय बाहेर काढायचा। सगळ्यात आधी तुमचं भंगार, रद्दी, नको असलेली पुस्तके, नको असलेले चार्जर, पिना, होल्डर, गेलेले बल्ब, तुटलेली घड्याळं, तुटलेल्या चपला, तुटलेली भांडी, हे सगळं तुम्हाला काढून टाकायचं आहे। पुढची स्वच्छता, सगळे पडदे, सगळी बेडशीट स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। मी असं नाही म्हणणार तुम्हाला की तुम्ही जाऊन नवीनच आणा, पण जे आहेत ते स्वच्छ धुवा। सगळी पांघरुणं स्वच्छ धुवा। सगळ्या बॅगा वगैरे जे काही लॉफ्ट असतील ते स्वच्छ झाडून काढा। टॉयलेट बाथरूम चकाचक करून त्यामध्ये एका काचेच्या बाउलमध्ये भरून मीठ आणि कापूर ठेवा। दोन टॉयलेट असतील, 2 असेल 1 असेल, त्यामध्ये नक्की तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये कापूर आणि मीठ घालून आठवणीने ठेवा। टॉयलेटची ज्या आपल्या बादल्या असतात, मग असतात, आंघोळीच्या बादल्या असतात, त्या स्वच्छ निरम्याने गरम पाण्याने घासून पुसून स्वच्छ करा। घराचा कानाकोपरा आपण सगळं आवरू पण टॉयलेट बाथरूमच विसरून जाऊ, तर तेही करायचं आहे। मनाचं क्लिन्झिंग करायचं आहे, मन स्वच्छ शुद्ध करायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे त्याचा काल संध्याकाळी व्हिडिओ आलेला आहे, तो सगळ्यांनी बघा। जुने आत्ताचे 8 दिवसाचे व्हिडिओ बघत राहा। इतकी महत्त्वपूर्ण काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की तुम्ही त्या मिस करताय, तुमच्याकडून त्या चुकतायत। कसे बघायचे ते सांगते की तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघत असता तेव्हा कडेला तुम्हाला माझा निळ्या ड्रेसमधला फोटो दिसतो, तो फोटो क्लिक करायचा, वरती व्हिडिओज येतं, मग खाली जायचं। मग आता तुम्हाला दिवाळी सिरीजचे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे दिसतील, ते तुम्ही आवर्जून बघा। वसुबारसेपासूनच्या व्हिडिओची मी सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला ते करायचं आहे। आता तुम्हाला काय वस्तू टाकून द्यायच्या सांगितलं, बेडशीट स्वच्छ करायची ते सांगितलं, पडदे स्वच्छ करा, खिडक्यांची जाळी, दारातलं गवत, नको असलेली गळलेली पाने, पिवळी पडलेली पाने, हे सगळं काढून टाका। घराचा आजूबाजूचा परिसर पण आवरा, लक्ष्मी येणार आहे साक्षात। दरवाजा रोज आजपासून पुसा। दरवाजाचे उपाय पण लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला आता चुका कोणत्या करायच्या नाहीयेत ते सांगते। वसुबारस आली की दिवाळीला सुरुवात झाली। या दिवसांमध्ये तुम्हाला वसुबारस दिवसापासून ते जवळजवळ पाडव्यापर्यंत तुम्हाला 100% कुणाला उधार देणं टाळायचं आहे। 100%, कितीही समोरच्याची नड असू दे, तुम्हाला जे काही तुमच्याकडे असणारे जे लेबर्स असतील किंवा जे कोणी आपल्या मावशा असतात, धुणवाल्या असतात, कुणी असतील तुमच्याकडे, त्यांना तुम्ही काय जे असेल तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते वसुबारसेच्या आधी द्या। त्यानंतर कुणालाही आपल्याकडची लक्ष्मी द्यायची नाही। धनत्रयोदशीपासून तर नाहीच नाही, कोणालाही द्यायची नाहीत। धनत्रयोदशी दिवशी तुम्ही औषधांच्या गोळ्या, जे आजारी आहेत, तुमच्यातलंच जर कुणी आजारी आहे, ॲडमिट आहे, तर तिथं जा, त्यांच्या औषधांची चिठ्ठी घ्या, त्यांना औषधं घेऊन द्या। खूप धनत्रयोदशी दिवशी हे केलेलं काम, धन्वंतरीचा दिवस असतो तो, त्यामुळे त्या दिवशी मेडिकलचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांना त्या गोष्टी दिल्यात तर चालेल, मात्र रोख पैसे कुणालाही देऊ नका। मात्र हां, अशी अडचण आहे की जी पैसे दिल्याशिवाय थांबणारच नाही आहे, अशा वेळेस स्वभाव किंवा काय म्हणतो आपण रीतिरिवाज बाजूला ठेवा आणि मदतीचा हात पुढं करा। पण शक्यतो उगाचच तुम्हाला कुणी मागताय तुम्ही देताय असं काहीही करायचं नाही आहे। धनत्रयोदशीपासूनच तुम्हाला सांगते की अंगावर काळा कपडा तुम्हाला घालायचा नाही आहे। थोडंसं काळं डिझाईन वगैरे आहे ताई, चालेल का? चालून जाईल, पण पूर्ण काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही आहे। पूर्ण काळ्या वस्त्र घालून कोणतीही पूजा तुम्हाला करायची नाही आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला देवघर जे आहे ते आत्ताच आपण नवरात्रीला साफ केलं आहे, तरी पण दिवाळी येणार आहे। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी देवांना सुद्धा आपण उटणं वगैरे घालून स्नान घालायचं आहे। त्यामुळे देवघर एकदम चकाचक करून घ्यायचं आहे। देवघर स्वच्छ पुसायचं आहे। एका बादलीमध्ये थोडंसं गोमूत्र, पाणी आणि हळद घ्यायचं आहे। नवीन कपडा घ्यायचा आहे आणि त्या नवीन कपड्याने संपूर्ण देवघर चकचकीत पुसून घ्यायचं आहे। त्याला ऊन द्यायचं आहे आणि त्याच्यावर गंगाजल शिंपडायचं आहे।
दिवाळीचे जे आतले वस्त्र असतात, आपण स्वतःला जसे वस्त्र घेतो तसे स्वामींना वस्त्र घ्या. मी घेतले आहेत, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. सुनेत्राज लाईफस्टाईलवर, इथं नाही. तर स्वामींना वस्त्र घ्या. आपले जे देवघरात जे आपण पायऱ्यांवर वस्त्र घालतो किंवा तुम्ही चौरंगावर पाटावर देव मांडले असतील तर त्याच्यावरचं जे वस्त्र आहे ते नवीन घ्या. नाही ताई आमची परिस्थिती, घरातलं नवीन ब्लाऊज पीस घाला किंवा आहे ते स्वच्छ धुवून उन्हानं वाळवून ते घाला. देव चकचकीत घासा, उठण्यानं घासा, पितांबरीनं घासा. मी तर हे बघा, पितांबरी ह्याच्यात केमिकल आहे असं मला का वाटत नाही सांगू का? खूप जण सांगतात, ज्याचा त्याचा शेवटी कुणालाही मी नावं ठेवत नाही किंवा कुणावरही मी इथं कमेंट्स करत नाही आहे. पण पितांबरी ही आपल्या आजीपासून पणजीपासून देव घासायला, तामण घासायला वापरण्यात आलेली आहे. त्यामुळं काही हरकत नाही आहे. पितांबरीनं जरी देव घासलेत तरी, पंचामृतानं घासलेत तरी चालेल, तुरटी आणि हळदीनं घासलेत तरी चालेल किंवा उठण्यानं देव घासलेत तरी चालेल. मात्र देव तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. देवाची तुमच्याकडं कोणतीही भंगलेली मूर्ती जर असेल, ज्याचे डोळे खराब झाले आहेत, श्रीयंत्राचं टोक तुटलं आहे, श्रीयंत्राचा त्रिकोण तुटला आहे, असं काहीही तुमच्या घरात जर घडलेलं असेल तर त्या मूर्ती किंवा ते जे आहे ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला गंगाजल, गुलाबजल हे अवश्य आणून ठेवायचं आहे आणि गोमूत्र आणून ठेवायचं आहे. आता ज्यांनी ज्यांनी दिवाळी संच घेतला आहे त्यांना गोमूत्र मिळालेलं आहे, गुलाबजल मिळालेलं आहे. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी गोमूत्र आणि पिवळी मोहरी अवश्य घेऊन या. धनत्रयोदशीपासून किंवा वसुबारसेपासूनच तुम्ही काय करायचं आहे, आपण जी स्वामींच्या पुढे उदबत्ती धूप जे काही लावतो त्याची जी विभूती असते ती विभूती घ्या, पिवळी मोहरी घ्या आणि वेदावल्गा सूक्त जे आहे आपल्या नित्यसेवेमध्ये ते. नाही ना जमत ताई, आम्हाला नाही जमत, श्री स्वामी समर्थांचा 21 वेळा मंत्र जप करा. इतकी ताकद आहे या जपात. फक्त श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त, श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असं 21 वेळा मुठीत ती मोहरी आणि अंगारा घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ती मोहरी श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त म्हणत घराच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे थोडी थोडी टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी ती झाडण्यात येऊ दे, काही हरकत नाही आहे. तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे, हे लक्षात घ्या. घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी रोज हे आणि रोजच्या रोज आपल्याला वसुबारसेच्याही आधीपासून रोज तुम्हाला गोमूत्र घरात शिंपडायचं आहे. गोमूत्र नसेल हळद पाणी नसेल हिंग पाणी, पण गोमूत्र हे 100% घर आपलं निगेटिव्हिटी रिमूव्ह करतं. म्हणून घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचंच आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, गोमूत्र शिंपडण्याने सुद्धा घरातल्या बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी नष्ट होतात. मोरपीस आणायचे आहेत मुलांच्या रूममध्ये, आपल्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, देवघराला मोरपीस लावायचे आहेत. मोरपिसानं सुद्धा नजर दोष अत्यंत कमी होतो. गोरक्ष चिंच जी आपल्या केंद्रामध्ये मिळते ती आणून दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायची आहे. बाहेरच्या बाजूला तुम्हाला ती लावायची आहे. गोरक्ष चिंच म्हणून केंद्रामध्ये मिळते किंवा मग जिथं धार्मिक वस्तूंची दुकानं असतात तिथं मिळते, ती देखील तुम्हाला लावायची आहे. कवड्यांचं तोरण आणून तुम्हाला कवड्यांचं, रुद्राक्षाचं आणि नाही ना कुठलं मिळालं रोज नवीन घाला. वसुबारसेपासून ते पाडव्यापर्यंत रोज आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं किंवा नुसती आंब्याची पानं, विड्याची पानं, अशोकाची पानं याचं रोजच्या रोज तुम्हाला तोरण लावायचं आहे. आणि दररोज अगदी न चुकता तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे. मी सुद्धा या गोष्टी करत आहे, म्हणजे आता करणार आहे. अजून का करत नाही आहे तुम्हाला कारण माहिती आहे, माझं अजून चालू आहे घरातलं काम. मी सुद्धा करताना तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. लक्षात ठेवा, उदार उसनवारी दिवाळीत करू नका. तुम्हाला जर काही विकत वस्तू घ्यायची असेल तर ती वेगळी. मात्र कुणी मीठ मागितलंय, या वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. कुणी मीठ मागितलं, कुणी दही मागितले, कुणी तांदूळ मागितलेत, कुणी साखर मागितली आहे, या पांढऱ्या वस्तू कुणीही दिलेल्या घ्यायच्या नाहीत, कुणाला द्यायच्या नाहीत. कुणालाही या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत. कुणी तुम्हाला दिवाळी अमावस्येला जर पांढरी मिठाई खाऊ घालत असेल तर त्याला हातही लावायचा नाही किंवा त्यांच्या हातातून घ्यायची आणि सरळ झाडाखाली टाकायची. अजिबात या गोष्टी करायच्या नाही. त्याच्या मागं काही शास्त्रीय कारणं आहेत, त्यातूनच होतात ज्या वाईट गोष्टी घडतात. पांढऱ्या गोष्टीतनं, पांढऱ्या मिठाईतनं वगैरे घडतात आणि आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते जेव्हा आपण साखर, मीठ, तांदूळ या गोष्टी देतो. दूध, दही, समोरच्याला राग येऊ दे पण या गोष्टी द्यायच्या नाहीत. आणि दिवाळीच्या दिवसात तर नाहीच नाही. तुम्ही त्यांना पैसे द्या, विकत आणा, सांगा तुमच्याकडे नसेल तरी विकत आणा, पण मी या दिवसात देऊ शकत नाही.
माफी असावी असं सांगा. मी तर सरळ सांगते, आमच्या इथं कोणी खरं तर मागायलाच येत नाही, पण आलं तरी मी सरळ सांगेन की माफी असावी, या दिवसात मी हे देत नाही. विकत दुकानदार आहेत त्यांनी विकत घेऊ शकता, दुकानातनं तुम्ही विकत घेऊ शकता. मी काय सांगते, आपल्या घरात साठ्यातलं जे असतं मीठ वगैरे, ते वाटीभर मीठ कुणाला दिलंय, कुणाला दही दिलंय, कुणाला दूध दिलंय, करू नका. लक्ष्मीपूजन दिवशी कुणीही पांढरी मिठाई दिली तर ती खायची का? नाही खायची. लक्षात ठेवा, नाही खायची. प्रसाद आहे. हात जोडा, हातात घ्या आणि झाडाखाली टाका, मुंग्या किडे खाऊ दे. जी लोक तुम्हाला वाटतंय, ज्यांच्यावर संशय आहे, स्वामी समर्थ भक्तांच्या घरी आलाय, माझ्या घरी आलाय आणि मी पांढरी मिठाई दिली आणि तुम्ही टाकून दिली आहे, असं बिलकुल करू नका. आपल्याला कळतात माणसं की या माणसाच्या घरचं खावं का नाही खावं, या घरातलं खावं का तर खावं. जिथं तुमचं मन सांगतंय ना की नाही, ही लोक आपल्या घराबद्दल काहीतरी वेगळं चिंतायत, त्यांच्या घरची ती मिठाई तुम्हाला, पांढरी मिठाई खास करून खायची नाही आहे. आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला खावीच लागली, बळजबरीनं कुणाच्या घरी जेवावंच लागलं, तर गायत्री मंत्राचं पठण करायचं. त्या अन्नाकडे बघून तुम्हाला म्हणायचं आहे की हे अन्न अतिशय शुद्ध आहे, पवित्र आहे आणि यामधली सगळी वाईट शक्ती निघून गेलेली आहे. आणि मग जेवायचं आहे. गायत्री मंत्र कानाला हात लावून एकदा का होईना म्हणायचा आणि मग जेवण करायचं. काही गोष्टी खूप बारकाईनं लक्षात ठेवा. दिवाळी अमावस्या ही खूप मोठी अमावस्या असते. लक्ष्मीपूजनसाठी जितकी चांगली असते तितकीच बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. मला माहीत आहे तुम्ही धनत्रयोदशीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओची वाट बघत आहात. मी नक्की उद्या आणि परवा ते व्हिडिओ टाकीन. मला खूप काम आहे, तरीही मी ते व्हिडिओ टाकणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला माझे जे काय आहे 10-15 हजार जी लोक बघतात त्यांच्यासाठी तरी मी ते व्हिडिओ टाकणार आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.